शिवसेना ठाकरे गटाच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। चंद्रकांत खैरे यांच्या समोरच कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले। या बैठकीमध्ये शिवसेनेच्या एका जिल्हाप्रमुखांनी वादग्रस्त भाषण केल्यानं बैठकीत मोठा गोंधळ उडाला। संतापलेल्या चंद्रकांत खैरे यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। दरम्यान वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जिल्हाप्रमुखांवर कारवाई करणार असल्याची माहिती खैरेंकडून देण्यात आली आहे। प्रत्येक पक्षात घरातलं भांडण चालू असतं, तू मेमे असतेच, मात्र घडलेला प्रकार उद्धव ठाकरेंच्या कानावर घालणार असल्याचंही खैरे म्हणाले। तू मेमे घरातलं भांडण चालू असतं, पण त्याच्यात इच्छुक असतात ना खूप, मला हे जागा पाहिजे, मला ही जागा पाहिजे, मला ती जागा पाहिजे, त्याच्यावरून त्या ठिकाणी होतं। पण हे आमच्यात नाही, बाकी सगळ्या पक्षात त्या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे, आमच्या पक्षात नाही आहे। आणि म्हणून मी त्या ठिकाणी मग थोडंसं रागवलो, थांबवलं ते, त्यांना म्हटलं नाही तर मी चाललो आता असं म्हटल्यानंतर आणि मी उद्धव साहेबांसमोर मी काही हे केलं, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे राडा थोड्या वेळासाठी होता।